फक्त 15 मिनिटात खुसखुशीत अनारसे तयार करा. हो, आता फक्त तुम्ही इन्स्टंट अगदी 15 मिनिटात अनारसे तयार करू शकता. तुम्हाला आधी 8-10 दिवसांची तयारी करण्याची गरज नाहीये. हल्ली सगळ्या वर्किंग वुमन असल्यामुळे सगळ्यांना झटपट पाहिजे असतं. अनारशांच्या प्रिपरेशनसाठी अर्धा दिवस तर लागतातच आणि तुमच्याकडे अजिबातच वेळ नाहीये, पण तुम्हाला अनारसे करायचे आहेत, तर त्यावेळेला तुम्ही ही झटपट होणारी अनारशाची रेसिपी ट्राय करू शकता. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा ना एका वाटक्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे दही घालतेय. दहीमुळे पिठाला हलकी फर्मेंटेशन येते. त्यामुळे अनारसे मऊ होतात आणि आतून हलके राहायला मदत होते. आता गूळ आणि दही मी हाताने असं गोल-गोल फिरवून मेल्ट करून घेतेय, एकजीव करून घ्यायचा. काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आणि गुळाचं हे मिश्रण 5 मिनिटं असंच साईडला ठेवून द्यायचं. 5 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये तांदळाची पिठी घालायची आहे, पण त्यापूर्वी पाव चमचा वेलची पूड घाला. वेलची पूडमुळे अनारशाला चांगला सुगंध येतो. आता त्यानंतर ज्या कपाने मी गूळ घेतलेला होता, त्याच कपाने 1 कप बारीक तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. पीठ थोडं जुनं किंवा कोरडं असेल तर अनारसे जास्त चांगले होतात आणि कुठलेही पीठ वापरत असाल तर ते पहिल्यांदा चाळून घ्या. पीठ मी इथे एकदम न टाकता थोडं-थोडं करत टाकलेलं आहे. एकदम जास्त टाकलं तर पीठ कडक होऊ शकतं. त्यामुळे या मिश्रणात मावेल तेवढं पीठ टाकत न्यायचं. तरी साधारण इथे 1 कप तांदळाचं पीठ लागलेलं होतं. हलक्या हाताने मळून अगदी मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये 1-2 चमचे दूध घालून परत एकदा मळून घ्या आणि जर गोळा सैल झाला असेल तर आणखीन थोडंसं पीठ ॲड करून मळून घेऊ शकता. यामध्ये आपण दही घातलंय तर ते चांगलं फुलून यावं यासाठी 15 मिनिटं साईडला झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला याचे अनारसे बनवायला घ्यायचे आहेत. 15 मिनिटानंतर गोळा परत एकदा मी चांगला मळून घेतेय. यावरती क्रॅक्स राहिले नाही पाहिजे. गोळा मऊसूत तयार व्हावा यासाठी तुम्ही यामध्ये 1-2 चमचे साजूक तुपाचा वापर करू शकता. आता अनारसे आपल्याला खसखशीवर थापून घ्यावे लागतात. त्यासाठी इथे एका वाटीमध्ये खसखस घेतली आहे आणि थापण्यासाठी तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करा. एक प्लास्टिक शीट घ्यायची, त्याच्यावरती आपल्याला हे अनारसे व्यवस्थित थापता येतात. त्याच्यावरती थोडीशी खसखस पसरवायची आणि पिठामधला एक गोळा काढून घ्यायचा. अगदी छोटासा गोळा काढून घेतलाय आणि हातावरती थोडासा फ्लॅट करून मग खसखशीवरती थापून घ्यायचा आहे. अनारसे ना खूप पातळ थापायचे ना खूप जाड, मध्यम जाडीचे थापा. साधारण पुरीपेक्षा थोडेसे जाड ठेवायचे. तेलाचं टेम्परेचर पण खूप महत्वाचं आहे. तेल इथे मध्यम गरम करून घ्यायचं आणि अनारसे यामध्ये सोडायचे. एक-एक करत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि अनारसे तेलामध्ये सोडताना खसखशीची बाजू वरच ठेवायची. तेलाचं तापमान जसं वाढेल तसा अनारसा फुलून वर येईल. तेव्हा झाऱ्याने अनारशाच्या वरच्या भागावरती असं तेल उडवत राहायचं. वरून पण चांगला तळला जातो आणि आपल्याला हा अनारसा पलटवायचा नाहीये. फक्त आपल्याला एकाच साइडून हा तळून घ्यायचा असतो. लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचा. अनारशाला मस्त असा ब्राउन कलर आलेला आहे. आपण एका जाळीमध्ये काढून घेऊयात. अनारसे तेल खूप पितात, शोषतात. त्यामुळे पहिला अनारसे काढताना ते जाळीवरती काढा. म्हणजे यामध्ये काही एक्स्ट्रा तेल वगैरे असेल तर ते खाली निथळून येईल. एका वेळेला एकच अनारसा तळा आणि तेलाचं टेम्परेचर जर जास्त असेल तर पहिल्यांदा थोडंसं थंड करून घ्या आणि मगच यामध्ये अनारसे सोडा. जास्त गरम तेलामध्ये अनारसे तळायचे नसतात. कारण बाहेरून तर रंग बदलेल पण आतून कच्चेच राहतील. तळताना कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर अनारसा पटकन जळतो. त्याचा रंग बदलतो, आतून कच्चाच राहतो. त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्या. अगदी फ्राय करायला थोडाच वेळ लागतो. पारंपरिक अनारशांवरती जाळी खूप सुरेख पडते, पण आपण हे इन्स्टंट बनवलेले आहेत. त्यामुळे हे गरम असतानाच मऊ असतात, तेव्हाच खायला चांगले लागतात. मस्त सुंदर सोनेरी रंग आलेला आहे. कडा हलक्या कुरकुरीत दिसतायत. त्यामुळे तुमच्याकडे जर वेळ नाहीये आणि तुम्हाला अनारसे बनवायचेच आहेत, तर अशा वेळेला ही रेसिपी ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा.